बोलिए बराटे साहब, अभी क्या करना है ये बताइएगा मेरे को। सिर्फ आप ये बताइएगा, आप मिनिस्टर साहब या जो भी डिसीजन लेने वाला बंदा है, आप 6 करोड़ रुपए जमा करने के चक्कर में नीचे जो है ना 2.5 कोटी रुपए कम कर डालते हैं। ये पगार के अंदर चलेगा, वो पगार के अंदर चलेगा। आपके कभी कब 6 कोटी रुपए होने वाले हैं हमको पता नहीं। 25,000 लोगों में से अगर आज आपके पास 3 कोटी रुपये है तो 12,000 लोग तो वैसे निकल जा रहे हैं आपके। तर याच्यामध्ये आपण आता एक काम करू की जे 2,90,00,000 रुपये जमा आहे ते आज उद्या सोमवारपर्यंत याचा प्रस्ताव दाखल करतो आपण। याच्यामध्ये किती लोकांना देता येतील तेवढे देण्याचा आपण 2,90,00,000 इमिजिएट सगळा प्रयत्न करतो। पहिलं होतं की हाय सॅलरी एम्प्लॉईज रिकवर करत आहे, यांच्या हातात कधीपर्यंत पोहोचणार त्याचं काय म्हणजे आपल्याकडे काहीतरी मंत्री सोबत काही त्याच्या बाबतीत विचार केला का? नाही तर पैसा येणार आणि पगारवर खर्च होणार, ऍडमिनिस्ट्रेशनवर खर्च होणार, हे सगळं एफडी मध्ये ठेवण्याचं काय कारण आहे? 1 कोटी रुपये जमा झाले त्याला 10,000 रुपये 20,000 रुपये जे येतील चालेल सर। आता अजून एक चालेल नाही, याच्या बाबतीत आपण खूप सारा विचार केला होतो, चर्चा झाली होती। आता तुम्ही दिया की हा असा निर्णय झालेला आहे, माझ्या सांगण्यावरून हे की आता चालेल म्हणजे आपल्या स्तरावर निर्णय घेता येतील काय? तसं 101 झालंय ना सर, इंडिव्हिज्युअल कर्जदाराची लिस्ट नाही माझ्याकडे, पण जसं 101 प्रकरण झाले कलेक्टर ऑफिस मध्ये दाखल केलं तिथंच आहे पुढे, त्याच्यावर काही सांगता आम्ही त्याच्यावर पण लक्ष ठेवू। 1 वर्ष झालंय, मिळकतचं काय रिकव्हरी नाही, काहीच नाही, काहीच नाही। 4 कोटीचं कार्ड दिलं असेल तर काहीतरी प्रॉपर्टी गहाण ठेवली असेल, 101 प्रकरण कारवाई झाली ना आपली त्याच्यावर, त्यासाठी काही त्यातून काही राहिलेली किती येतो साहेब तुमच्याकडे, मला द्या तुम्ही मतलब क्या है सर, देखिए 4 कोटी वाले को आप क्यों छोड़े? तो मेरा ये सोडलं नाहीये सर, आपण प्रकरण सगळ्यांचे दाखल करतोच सर आपण। त्याचं सुद्धा 101 साठी आता यांचं म्हणणार की कलेक्टर महोदयांकडे दाखल आहे, म्हणजे आपण कारवाई मोठे आहे ते म्हणजे आपली पहिली लिस्ट मध्ये व्हायला पाहिजे होतं सर। आपण जी आता हे जे आपल्याला जे 16 लोकांनी नक्कीसाठी तुम्ही केलं, तर विठ्ठल नारायण थोरात किती पैसे त्यांनी तुम्हाला दिले? 90,000 रुपये। विठ्ठल शेरखेळ ढोरमारे 50,000 रुपये दिले। म्हणजे याचा अर्थ आहे की हे मोठे लोक नाही सर, ही फुल्ली रिकव्हरी नाहीये, पार्टली रिकव्हरी आहे आणि आपण ते प्रकरण दाखल करायला काही असू द्या, पण जे 4 कोटी रुपये घेतलेला आहे त्याच्यासाठी आपण काय कारवाई केलेली आहे? जे मोठे 4 कोटी 5 कोटी 8 कोटी 10 कोटी सगळे आपण दाखल करीत असताना प्रायोरिटी मोठ्याने कर्जदारच घेतलेले आहे। 8 करोड़ की आपके घर में जो रखे हुए, आपके कर्मचारी तो के पास रखे हुए, उनके पास से पहले रिकवर करिए। कुछ तो दिए होंगे ना प्रॉपर्टी गहाण रखने के लिए, 8 कोटी रुपये मांगा पे वैसे देना होगा। आदर्श गावकरी अभी बहुत ज्यादा ये हो चुका है, अब इनकी नाक दबाना पड़ेगा। जिस दिन इनसे पहले जिस दिन इनसे पूछ लेंगे कि आप 4 दिन 6 दिन 8 दिन के अंदर हमारे को कोई जवाब दो, उसके बाद जब भी आपको बोला जाएगा सीधा एयरपोर्ट के ऊपर पहुंचना। मंत्रियों के कपड़े फाड़ने की नौबत आई तो कपड़े फाड़ देना। देखिए, आज से 1 साल पहले आदर्श का जो घोटाला हुआ था, जिसमें कई हजार लोगों के करोड़ों रुपये जो थे वो डूब गए थे। हम पिछले 1 साल से ज्यादा का वक्त हो चुका है कि हम ये आंदोलन कर रहे हैं। उम्मीद ये थी कि जल्द से जल्द इनका पैसा कैसे मिलना चाहिए करके।
अब अदालत के अंदर पूरी कोशिश हो रही है कि मानकापे डायरेक्टर्स, उनका परिवार जो है वो कैसा उनको जमानत मिलती है और वो बाहर आ जाए, और एक मर्तबा वो बाहर आ जाए तो किस तरीके से वो शेर हो जाएंगे आपको भी पता है उसमें। तो आज हमने डीडीआर ऑफिस में आके यहाँ पर रिव्यू लिया कि अभी तक क्या हुआ है करके। हमको आश्चर्य ये हुआ है कि 1 साल के अंदर रिकवरी, जो इनके लोन की रिकवरी थी और जो प्रॉपर्टीज इन्होंने बेचे हैं, तो उसमें से महज 3 करोड़ रुपये जमा हुए हैं। 3 करोड़ रुपये इन्होंने एफडी के अंदर रख दिए हैं। हमारा ये कहना है कि 26,000 ऐसे ठेवीदार है कि जिनका 25,000 रुपये तक की इनकी ठेव है से। तो अगर ये 3 करोड़ रुपये इमीडिएट है तो लोगों के अंदर बांटना शुरू कर दे। आपके पास 1 करोड़ रुपया आ गया, आप इमीडिएट बांटना शुरू कर दे। 40 लोग अभी तक मर चुके हैं। क्या हम सिर्फ आंकड़े गिनते रहेंगे कि साहब अब पहले 35 थे, अब 36 हो गए, 37 हो गए, अब 40 हो गए हैं करके? अनेक ऐसे ठेवीदार है कि जिनको अपने बच्चों को नौकरी पे लगाने का है, एडमिशन के लिए पैसा नहीं है, ऑपरेशन करवाने का है, खुद का इलाज करने का है, बच्चों का इलाज करने का है, पैसे है यहाँ पर लेकिन वो कर नहीं पा रहे हैं। बच्ची की उम्र होती जा रही है, शादी करने का है, पैसे है लेकिन शादी नहीं कर पा रहे हैं। तो ये कब तक चलता रहेगा उसमें? और ऐसे अनेक प्रकरण हमारे सामने आए हैं। मिरकर नाम का एक बंदा, महज सिर्फ राजनीतिक, तुम्हारा एक बड़ा नेता से ताल्लुक है उसका, 4 करोड़ रुपये उसके पास है, उसको हाथ नहीं लगाया जाएगा? कौन से नेता ने है तो फोन करके इनको बोला कि साहब ने गरीबों से कलेक्ट करो, और मिरकर जैसे बड़े बड़े 4 करोड़ वालों को छोड़ दो करके? इनके जो कर्मचारी काम कर रहे हैं 50-50 हजार रुपए की सैलरी लेके काम कर रहे हैं। उसूलन ये पूरे ब्रांच मैनेजर्स जितने भी है आदर्श के, ये पूरे के पूरे मानकापे के साथ जेल में रहना चाहिए था, क्योंकि जो घोटाला हुआ है उसमें बैंक मैनेजर्स का भी बहुत बड़ा हाथ है। वो लोग वहां पर अभी भी 50-50 हजार रुपए की सैलरी, और जिसको 25,000 रुपए देने का है वो बेचारा 1.5-2 साल से है तो इंतजार कर रहा है कि अब मिलेंगे करके। अब हमने ये ऐलान किया है कि अगर ये इसके ऊपर अच्छी कार्रवाई नहीं होती है, ये ढकेलते हैं कि कलेक्टर ऑफिस सैंक्शन नहीं दे रहा है, फिर कहते हैं कि नहीं मंत्री के पास से हमको ऑर्डर लेना पड़ेगा कि पैसे बांटना या नहीं बांटना। पैसे खाते वक्त क्या नियम का पालन किया गया था? जब ये गरीबों के पैसे लेकर भाग रहे थे तब सारे नियमों का पालन किया गया था कि जब वापस करने की बात आ रही है तो सारे नियम हमको बताए जा रहे हैं। हम जितने मंत्री इस शहर के अंदर आएंगे, इनको एयरपोर्ट के ऊपर ही इनका अच्छे तरीके से स्वागत किया जाएगा। अगर ये इसके ऊपर ठोस कार्रवाई नहीं होती है, डीडीआर ऑफिस को हमने कहा है कि आप हमें बताइए 8 दिन, 10 दिन, 12 दिन के बाद कब आना हमने, ताकि आप हमको कॉन्क्रीट बताइएगा, वरना हम किसी भी मंत्री को, और ये सब और गरीब लोग है, ये वैसे भी मरने के लिए आ गए हैं उसके अंदर, तो अगर मरने वाला इंसान क्या कर सकता है, कोई मंत्री आएगा तो तब उनको देखने को मिलेगा यहाँ पर हम क्या कर सकते हैं करके। ठेवीदारांसाठी सतत आक्रमक पद्धतीने आंदोलन केलेलं आहे। आज भेट घेतलीत, काय उत्तर दिलीत, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आहे, काय सांगता? एक मोठा आंदोलन आदर्शच्या बाबतीत आम्ही 1 वर्षापूर्वी, एक्झॅक्टली 1 वर्षापूर्वी आम्ही काढलं होतं इथे हंडा मोर्चा, थाली मोर्चा, आणि त्याच्यानंतर आज 1 वर्षानंतर जेव्हा आम्ही रिव्ह्यू घ्यायला आलेलो आहे, तर फक्त रिकव्हरी आणि जे प्रॉपर्टीज त्यांनी सेल केलेले आहे त्याच्यातून त्यांना 3 कोटी रुपये प्राप्त झालेले आहे। आता 3 कोटी रुपये त्यांनी काय केलेले आहे तर ते फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवलेले आहे। आज रिव्ह्यू करताना अनेक गोष्टी समोर आलेल्या आहे की किती कॅज्युअल अप्रोच आहे। डीडीआर ऑफिसच्या असू द्या किंवा कलेक्टर ऑफिसच्या, हे लोक म्हणतात की नाही कलेक्टर ऑफिस मध्ये प्रलंबित आहे, आम्हाला सँक्शन मिळत नाही आहे। मग मंत्री साहेब म्हणतात की नाही आपल्याला पैसे कशा वाटप करायचे आहे ते आपल्याला बघायला पाहिजे नियमावली। मी काय म्हणतो की जेव्हा पैसे हे खात होते तर त्यावेळी सगळे नियम पाळत होते का? आता पैसे तुमच्या एफडी मध्ये ठेवून काय उपयोग आहे? 40 लोक आतापर्यंत मयत झालेले आहे। अनेक असे वयोवृद्ध लोक आहे की ज्यांना ऑपरेशन करायचे आहे, आपल्या स्वतःचा, आपल्या परिवारातल्या कोणत्या सदस्याचा, मुलीचं लग्न करायचं आहे। अनेक असे आहे की ज्यांच्या मुलीचा किंवा मुलाला ऍडमिशन करण्यासाठी पैसे नाही आहे आणि त्यांचे हक्काचे पैसे इथे आहे, कुठे आहे तर एफडी मध्ये आहे। आता त्यांनीच मला आकडे दिलेले आहे की 25,000 रुपये जे ठेवीदार आहे 25,000 रुपयेचे, तर किती लोक आहे ते 26,557 लोक आहे, 26,000। आणि त्याच्यासाठी लागतं किती पैसे?
₹5,58,00,000. 5,58,00,000 मिळाले तर किती लोक बाहेर पडणार? याच्यातून 26,000 लोक बाहेर पडणार. आता तुमच्याकडे 3 कोटी रुपये आहे ना, तर ते वाटून घ्या ना तुम्ही. हे लोकांना एकत्र पाहिजे नाही ना. जितके पैसे तुम्हाला मिळत आहे ते इमिजिएट त्याला डिस्बर्स करायला सुरुवात केली तर त्यांचं काही पैशाचा उपयोग होणार आहे. मग तुम्ही फक्त FDR मध्ये ठेवून काय उपयोग होणार आहे? म्हणून मी काय त्यांना सांगितलेलं आहे की आता खूप झालेलं आहे, आम्ही खूप सहन केलेलं आहे, हे लोकांनी खूप सहन केलेले आहे. आता औरंगाबाद मध्ये एअरपोर्टवर जे कोणी मंत्री येतील, आम्ही सगळ्यांना आदर्श ठेवीदारांना हे विनंती करणार आहे की आम्ही त्यांना सूचना देऊ आणि एअरपोर्टवरच त्यांचा घेराव करू. नाहीतर त्यांचे जे सहकार मंत्री आहे ते आमखास मैदानावर जेव्हा मीटिंग झाली होती, कॅबिनेटची मीटिंग होती, रस्त्यावर उभे राहून तो गिरीश महाजन साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब यांनी रस्त्यावर उभे राहून यांना आश्वासन दिले होते की 3 महिन्यामध्ये आम्ही तुमचं सेटलमेंट करू. पडून गेले. आता काहीही आपण हे देत नाही की कधी त्यांचे पैसे मिळणार आहे करके. आणि आदर्शचे 25 असे कर्मचारी आहे, 25 की ज्यांच्याकडून 8 कोटी रुपये वसूल करायचे आहे. त्यांनीही लोन घेतलेले आहे. म्हणजे मानकापे स्वतः खात नाही होता, मानकापेचे खाली जे अधिकारी लोक आहे ते पण खात होते. दुसरं, हे जे DDR ऑफिसचे जे अधिकारी लोक जे काम करत आहे, 50-50 हजार रुपयाची पगार. जे ब्रांच मॅनेजर जेलमध्ये बसायला पाहिजे होते ते आज 50-50 हजार रुपये. आदर्शचे जे ब्रांच मॅनेजर जे आहे 45,000 50,000 रुपये. कशासाठी? फक्त कॉलिंग करण्यासाठी की बाबा पैसे परत करा, याच्यासाठी. आम्ही त्यांना सांगितलेले आहे हे लोकांना काढून टाका, जे पैसे तुमच्याकडे आहे ते यांच्यासाठी द्या. आणि अनेक असे प्रकरण आहे. नेरकर नावाचा एक ग्रहस्थ आहे, मिरकर, मानकापेचा जवाई आहे, 4 कोटी रुपये आहे. काही प्रक्रिया झाली नाही त्याच्याकडून पैसे रिकव्हर करण्याची. कारण काय? तर राजनैतिक पक्षाशी काही संबंध आहे, त्याचा सत्ताधारी राजनैतिक पक्षाचा संबंध आहे. मग कोण फोन करत आहे यांना की बाबा त्याला हात लावायचा नाही आहे, तुम्ही फक्त गोरगरिबांकडून पैसे रिकव्हर करा. हे कोण करत आहे? मी आज पुन्हा विनंती करतो की लवकरात लवकर याचा काही उपाय झालेला नाही आहे. मी DDR साहेबांना सांगितलं की तुम्ही मला 8 दिवसानंतर, 10 दिवसानंतर, 12 दिवसानंतर तुम्ही मला सांगा की साहेब तुम्ही या, आम्ही तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह रिझल्ट देणार आहे. नाही तर आम्ही आजपासून हे आंदोलन सुरू करत आहे की जे मंत्री शहरामध्ये येणार आहे त्यांचा घेराव आदर्श सगळे ठेवीदार करणार आहे.